नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड. तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा मी 1 ग्लास साबुदाणा हा रात्रीचाच पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. साबुदाणा भिजत घालताना काय केलं, तो 1-2 पाण्याने छान असा धुवून घेतला आणि नंतर साबुदाणा भिजण्यापुरतं पाणी घालून 8 ते 10 तास हा साबुदाणा मी भिजत घातला होता. तर साबुदाणा मस्त असा मऊसूत इथं आपला भिजलेला आहे. आता साबुदाणा हा आपल्याला काय करायचं, एका चमच्याने पात्रामधला साबुदाणा आपण जो भिजवलेला आहे तर तो चांगला मोकळा सळसळीत असा करून घ्यायचा आहे. चमच्याने बघा एकदम मोकळा सळसळीत असा मी साबुदाणा इथं करून घेतलेला आहे. आता इथं दुसऱ्या एका पात्रामध्ये मी काय केलेलं आहे, मोठ्या आकाराचे 2 बटाटे हे साल काढून ते खिसणीने बघा मी चांगला असा त्याचा खिस जो आहे तर तो काढून घेतलेला आहे आणि बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो. त्याच्यासाठी बघा तो बटाटा खिसल्यानंतर मी 3-4 पाण्याने धुवून तो पाण्यामध्ये तसाच स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून मी नंतर पाण्यातच ठेवलेला आहे. आता इथं बघा एक जाडबुडाचं मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता आपल्याला हा साबुदाणा आणि बटाटा हे शिजवण्यापुरतं पाणी घालायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. आता इथं मी पाणी किती घातलेलं आहे तर 1 ग्लास साबुदाणा आहे, तर त्याच्यासाठी मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं, की नंतर आपल्याला पातेल्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि दणदणीत अशी आपल्याला खळखळ अशी उकळी आणून घ्यायची आहे. नंतर झाकण काढलं तर खळखळीत अशी उकळी आलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे. इथं जर तुम्हाला नुसतं मीठच जर वापरायचं असेल ना, तरी सुद्धा चालेल. मी थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे. नंतर आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे, तर तो या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आणि चमच्याने आपल्याला हा हलवत राहायचं आहे. कारण काय होतं मग साबुदाणा हा काय होतो खाली बुडामध्ये चिटकला जातो. आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगला आपल्याला साबुदाणा हा शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे जे आपण बटाटा खिसून घेतलेलं होतं, तर ते बटाटं याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला जवळपास 8 ते 10 मिनिट आपल्याला हे चांगलं मंद गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय अजिबात करायची नाही. नाहीतर मग काय होईल, हा साबुदाणा आणि बटाट्याचं जे मिश्रण आहे, तर हे तळाला चिटकल्या जाईल आणि करपेल. तर हे मिश्रण शिजलं की नाही हे कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुढे जाऊन महत्त्वाची एक टिप सांगणार आहे. आता हे मिश्रण अधून-मधून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे प्रत्येकी 2-2 मिनिटाला. नाहीतर ते तळाला चिटकू शकतं आणि जसं हे मिश्रण शिजेल तसं ते असं दाटसर होतं. तुम्हाला सुरुवातीला जरी हे पातळ मिश्रण वाटलं ना, तरी सुद्धा काय होतं ते जसं शिजेल की नाही तसं ते अ, दाटसर होतं. आता मिश्रण इथं बघा चांगलं शिजलेलं आहे आणि चांगलं हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. गरम होतं तेव्हा चांगलं जरा थोडंसं पातळ दिसत होतं आणि थंड झाल्यानंतर बघा मस्त असं घट्ट झालेलं आहे. आता ह्या पापड्या मी काय करणार आहे, हॉलमध्येच बघा इथं फॅनच्या हवेला एक पॉलिथिन शीट अंथरून घेतलेली आहे आणि नंतर फॅन चालू केलेला आहे आणि हॉलमध्येच बघा इथं मी फॅनच्या हवेलाच हे साबुदाणा बटाट्याचे पापड मी इथं बनवून घेणार आहे. तर काय करायचं मोठी जी पळी असते तर ते एक पळी घ्यायची. तर एका पळीमध्ये 2 पापड हे एकदम असे मध्यम आकाराचे छान असे बनतात आणि जर तुम्हाला मोठ्या आकाराचे करायचे असतील तर तुम्ही एका पळीमध्ये 1 पळी मिश्रण घ्यायचं आणि ते जास्त पसरट करायचं नाही म्हणजे पसरवायचं नाही. अलगद आपल्याला ही पळी ओतायची आहे पॉलिथिनच्या त्या शीटवर आणि अलगद आपल्याला फक्त चमच्याने थोडंसं असं मिश्रण पसरल्यासारखं करायचं आहे आणि हे पापड बनवताना जास्त पातळ अजिबात बनवायचे नाही. आता करताना तुम्हाला हे पापड अगदी असे जाड-जाड दिसतात,
पण वाळल्यानंतर एकदम पातळ होतात. आता हेच पहा, मी किती असे म्हणजे जाड-जाड केलेले आहेत. आता वाळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की वाळल्यानंतर आपले हे पापड एकदम असे पातळ होतात. तर बघा, मी मध्यम आकाराचे असे इथं पापड बनवून घेतलेले आहेत. आता इथं आपले सर्व मिश्रणाचे पापड बनवून झालेले आहेत. फक्त 1 ग्लास साबुदाणा आणि 2 बटाट्यापासून बघा किती मोठे हे पापड इथं आपले झालेले आहेत. तर आता हे आपण फॅनच्या हवेला 1 दिवस आणि कडकडीत असे उन्हामध्ये 2 दिवस हे साबुदाणा पापड मी वाळवून घेतलेले आहेत. 1 दिवस फॅनच्या हवेला चांगले सुकवून घ्यायचे आणि नंतर कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस हे पापड वाळवून घ्यायचे. म्हणजे कसं वर्षभर याला अजिबात जाळी वगैरे लागत नाही, खराब होत नाहीत. वर्ष 2 वर्ष हे आरामशीर टिकतात. तर पाहू शकतात 1 ग्लास साबुदाण्यापासून बघा मोठं 1 ताट भरून इथं आपले पापड बनवून झालेले आहेत. तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने बनवून बघा. आता तुम्हाला हे पापड मी लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे, की दिसायला हे पापड अगदी छोटे-छोटे दिसतात, पण तळल्यानंतर ते पापड किती पटीने फुलतात, तर ते तुम्हाला दिसणारच आहे. तर बघा तेल इथं कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि तेल कडकडीत गरम झालं की नाही त्याच्यासाठी आपल्याला पापडाचा थोडासा तुकडा अगोदर तेलामध्ये टाकायचा. पटकन तळून तो वरती आला, की समजायचं तेल हे चांगलं तापलेलं आहे आणि हे पापड तळण्यासाठी आपल्याला तेल कडकडीतच हवं आहे. म्हणजे पापड हे अजिबात तेलकट होत नाहीत आणि एकदम असे चौपट फुलतात. तर पाहू शकतात बघा तेलामध्ये पापड हा सोडला, की अगदी छोटासा आहे. पण बघा कढई भरून हा आपला साबुदाणा पापड तळल्यानंतर फुलतो. आता रिझल्ट तुमच्या समोरच आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, की आपले हे साबुदाणा पापड किती पटीने फुलतात. तर पाहू शकतात अगदी बघा कढईसुद्धा पुरत नाही एवढे हे 4 पटीने 6 पटीने म्हटलं तरीसुद्धा काही हरकत नाही. बघा एवढ्या म्हणजे याने फुलतात हे पापड आणि एकदम असे खायला खुसखुशीत लागतात. एकदा नक्कीच तुम्ही या पद्धतीने साबुदाणा बटाटा पापड बनवून बघा. अजिबात तेलकट होत नाहीत आणि याच्यामध्ये आपण जो बटाटा खिसून घातलेला आहे की नाही, तर तो या पापडांमध्ये काय होतो वरती असा उमटतो. तर दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला पण खूप भारी टेस्ट लागते. एकदा तुम्ही नक्कीच आता कसं उन्हाळा सुरू झालेला आहे. आता बायकांची लगबग सुरू आहे, की सुरुवातीला कसं फराळाचे पदार्थ बनवतात आणि नंतर बाकीचे मग कुरडया, पापड्या बनवतात. तर बघा इथं आपले हे साबुदाणा पापड बनवून तयार झालेले आहेत. आता इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहतच आला आहात, तर पटकन एक लाईक ठोका पाहू आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जी साईडची बेल आहे, तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. म्हणजे सर्वात अगोदर अशा झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये युनिक अशा रेसिपी मी बनवून अपलोड करत असते. तर त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.